हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकताय की की मस्तपैकी आंबा मिळाला आहे. तो पण एकदम रायवळी आहे. चिचुपायचे आंबे असतात त्यातला आंबा आहे आणि आमच्याकडे नुकताच म्हणजे कालच भेटला होता आंबा. सो म्हटलं चला तुम्हालाही दाखवावं. ही बिटकी आहे एक प्रकारची आणि एकदम गावठी आहे आणि झाडावरून म्हणजे पिकलेली एकदम झाडावरती तयार होऊन खाली गळून पडलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, कोकणामध्ये काही असो म्हणजे आंबा असो, फणस असो, काजू असो, बिटक्या असो, म्हणजे ह्यांनाच बिटक्या म्हणतात. तर त्यांचा जो नवा असतो दरवर्षी करण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. म्हणजे वाट बघत असतो. आता करवंद पण एवढी रानामध्ये लागलीत पण अजून पिकली नाहीत. पण पिकणार कधी ते पण एक क्रेज असते. म्हणजे नवं करणे यात सुद्धा खूप सारा आनंद आहे आणि खूप मजा येते. तर बघा, मला इथे मस्तपैकी एक आंबा मिळाला आहे आणि नव्या वर्षातल्या पहिल्या नव्या कोऱ्या आंब्याची मी चवसुद्धा घेणार आहे. सो रायवळी आहे, म्हणजे आपला असा हापूस वगैरे नाही आहे. हापूस वगैरे अजून झाडावर म्हणजे शक्यतो पिकत नाहीत आणि झाडावर जरी पिकलेला असला तरी आतमध्ये एक प्रकारचा गाभा तयार होतो. त्याच्यामुळे आपल्याला तो म्हणजे ते वरून जरी तुम्हाला जरी चांगला दिसला तरी आतमध्ये तो खराब असतो. त्याच्यामुळे जे कलमी आंबे असतात ते जरी झाडावर पिकले तरी ते आतून चांगले नसतात. तर हा बघा एकदम प्युअर आंबा आहे. तो आपण कापणार आहोत. म्हटलं चला तुम्हालाही दाखवावं. आणि आत्ता कोकणामध्ये आंबे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील विकायला बसलेले आणि त्याच्यामध्ये बिटक्यासुद्धा असतात. तर आता बिटक्या पण पिकायला सुरुवात झाली आहे आणि आमच्या घराच्या वरतीच आंबा आहे तो. तर तिथूनच एक आंबा मिळाला होता आणि बघा मस्तपैकी तयार झाला आणि काल मला मिळाला होता म्हणून एका दिवसामध्ये तो पूर्ण असा लालसर पण असं पिकल्यासारखा तुम्हाला असं येल्लोइश दिसेल. सो आता मी कापणार आहे. सो तुम्ही इथे बघू शकताय मस्त असं तयार झालेला आंबा आहे आणि खूप छान असं तयार झालेला आहे आणि आतून बघा तुम्ही. आणि हे जे आंबे असतात ना, ही चोपण्याची मजा आहे ना ती कापण्यात नसते. पण मी म्हटलं चला तुम्हाला दाखवावं की जरी वरून पडला असं तरी आतमध्ये बघा एकदम चांगला आहे. गाभा वगैरे अजिबात नाही, नरमपणा तर अजिबात नाही आहे. एकदम मस्त असं तयार आहे. आणि जे वरून कधी कधी आंबे खाली पडतात ना, जरी 1-2 दिवस जरी झाले तरी आतला जो गर असतो तो एकदम खराब होतो. पण हा अजिबात खराब झालेला नाही. आणि मस्तपैकी बघा कलर बघा किती भारी आहे. आणि गावठी आंबे खूप छान लागतात, चवीलासुद्धा खूप मस्त लागतात. आणि गावठी आंबा जो असेल म्हणजे जे चुपायचे आंबे म्हणतात ते रायवळी असतात ते, हा पण एक रायवळीचा आंबा आहे. आणि हे जे आंबे जी चुपण्यात मजा येते कशातच मजा नसते. खूप मजा येते बाटा वगैरे चुपून खाण्यात. जोपर्यंत बाटा पूर्ण व्हाईट होत नाही तोपर्यंत आम्ही खातच असतो आणि आत्ता तर काय सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे अजूनच मजा. सो मस्तपैकी मी ते कापला आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठीच आणि थोडा असा नाही येल्लोइश असा. जर तुम्ही बघितलात हापूस आंबा आतून पूर्ण केशरी असतो आणि हे रायवळी असतात ना, तर रायवळीमध्ये पण खूप सारे प्रकार आहे. साईजमध्ये आहे, चवीमध्ये आहे, कलरमध्ये आहे. पण हा बघा थोडा येल्लोइश असा आहे आणि थोडासा म्हणजे ऑरेंज तुम्ही अजिबात नाही म्हणू शकत, पण येल्लोइश आहे. सो ह्याचा बाटा पण बघा किती मस्त आहे. सो इकडून मी कापला नाही, एका साईडनेच कापला आहे. आता हे जे तुम्हाला आंबे दिसत आहेत म्हणजे हा एकच आंबा मला मिळाला आहे. सो म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं आणि नवीन वर्षातला नवीन आंबा मस्त चव घेण्याची खूप वेगळीच मजा असते. आणि आमच्याकडे नवं बोलतात की मी नवं केलं, आंब्याचं नवं केलं, फणसाचं नवं केलं, करवंदाचं नवं केलं, असं आमच्याकडे सगळीकडे म्हणतात. खूप मजा येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या आंब्यांपासून सुद्धा साटे वगैरे बनवले जातात. खूप टेस्टी लागतात त्याचे साटे ह्या आंब्यांपासून, रायवळी आंब्यांपासून. जसे कलमी आंब्यांपासून बनवले जातात त्या पद्धतीने रायवळी आंब्यांचे सुद्धा बनवले जातात. सो खूप मस्त लागतात ते सुद्धा साटे. आपण साटे पण घालणार आहोत पण अजून आपल्याकडे आंबे आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे आपण आंबे आणूनच मग नंतरच करू. आणि मोस्टली आता ह्या सीझनमध्ये आंबे विकायला सुरुवात झाली गावठी. त्याच्यामुळे माकडं वगैरे असल्यामुळे एखाद दुसरा आंबा खाली पडतो, त्याच्यामुळे तो आपल्याला मिळतो. तर त्या पद्धतीनेच हा सुद्धा मिळाला आहे बघा. कलर बघा किती मस्त असा आहे आणि क्यूटच वाटतो आहे. आणि तुम्हीसुद्धा कमेंट करू शकता की तुम्हीसुद्धा आंब्याचं नवं केलं का ह्या सीझनमध्ये. आम्ही फणसाचं नवं मी केलं आहे, प्लस आता आंब्याचं नवं करणार आहे. काल आम्ही रानात गेलो होतो, तिकडे करवंद होती पण अजून पिकायला सुरुवात नाही झाली. सो करवंदाचं नवं करायचं आहे, तोरणं आहे तोरणाचं नवं करायचं आहे, कोकमचं तर आम्ही केलेलं नवं. तर आता आंब्याचं नवं करून मी सांगते टेस्ट कशी आहे. एक नंबर टेस्ट आहे आणि खूप छान लागतं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आंब्यामध्ये सुद्धा एक चिकेरी आंबा असतो. म्हणजे कोकणामध्ये जर तुम्ही आलात ना, जे तुम्हाला आंबे माहिती नाही त्या आंब्यांची नावंसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तर खूप सारे आंबे आहेत. दूध पेढा आहे, केशर आहे, परत दुसरं बघायला तर हापूसमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहे. खोबरा आंबा आहे,
तोतापुरी आंबा आहे. बिटक्यांमध्ये पण खूप सारी अशी नावं आहेत. दूध पेढा पण मगाशी सांगितल्याप्रमाणे तो पण एक आहे. रत्न आंबा आहे. सो तुम्हाला खूप असंख्य नावं बघायला मिळतील. या पलीकडे सुद्धा खूप सारी नावं आहे. खोबरा आंबासुद्धा खूप छान लागतो. रायवळी आंबा असतो खूप छान लागतो तो पण. सो अशी अनेक असंख्य नावं तुम्हाला बघायला मिळतील. पण जी मजा चुकण्यामध्ये आहे, चुकायच्या आंब्यामध्ये, ती मजा कशातच नाही. जरी हापूस आंबा जरी असला तरी काही लोक आम्ही तर चुकूनच खातो हापूस आंबासुद्धा. पण हे रायवळी आंबे चुकण्यात जी मजा आहे ती खूपच भारी आहे. आता मी तुम्हाला दाखवावं म्हणून कापल्या. सो बघू शकता आणि येल्लो येल्लो दिसतोय. तो आत्ता तर सुरुवात झाली आहे. सो छान छान व्हिडिओज तुम्हाला अजून बघायला मिळतील. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. मी तुमच्यासोबत हा शेअर केला आहे की नवीन वर्षातला पहिला नवा कोरा आंबा नवा केलेला आहे. रायवळी आहे. सो आता रायवळी इकडे कोकणामध्ये खूप सारे बघायला मिळतील, पिकलेले पण बघायला मिळतील. आणि मोस्टली आडीतले आंबे जे कलमाचे असतात किंवा रायवळीसुद्धा हे जे आंबे असतात ना, बिटक्या उतरवतो वरून आंबा उतरवतो. त्याच्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये आडी ठेवतो. तुम्हाला माहिती आहे आडी म्हणजे काय असतं ते. टोपल्या वगैरे कोकणामध्ये असतात, तर टोपल्यामध्ये आडी लावली जाते मस्तपैकी हे टाकून, पेंडा वगैरे टाकून. आणि मस्त आडीतले पण चुकण्यासारखे आंबे असतात. चवीला पण एकदम छान असतात आणि उतरल्यावरती एकच मस्त चव येते त्याला पण. सो उतरवतो आम्ही आंबेसुद्धा. सो त्यात पण खूप मजा येते उतरवायला वगैरे आंबे. सो चला आता आपण इथे थांबणार आहोत. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. आणि पुन्हा एकदा सांगते की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आता तर सुरुवात झाली आहे. कोकम, फणस, आंबे आहेत. तोरणं तर एक नंबर लागतात. तोरणांना आता फुलं वगैरे यायला सुरू झाले. काही ठिकाणी लागलेच सुद्धा. व्हिडिओज वगैरे येतात यूट्यूबवरती वगैरे. पण आमच्या साईडला अजून झाले नाही आहेत. कातळ जो भाग असतो ना, कातळ साईडला खूप सारं लवकर जी काही फळं असतात ती लागायलासुद्धा लवकर लागतात आणि पिकायलासुद्धा लवकर लागतात. पण आमच्या ह्या साईडला हवामान अजून तसं एवढं हे नाही का, त्याच्यामुळे आता हळूहळू सुरुवात झाली आहे, पिकायला पण लागतील. तो छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो चला, आंबा तर खायचा आहे पूर्ण. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. आणि नक्की कमेंट करा की तुम्ही आंबा खाल्ला की नाही. नवीन वर्षाची नवीन वर्षातला नवीन आंबा खाल्लात की नाही, नक्की कमेंट करा. सो चला आता इथे थांबणार आहोत. बाय बाय.